कल्याण डोंबिवली शहरात अनेक रमणीय बागबगीचे आहेत। संध्याकाळच्या विरंगुळ्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी, लहान मुले मोठ्या प्रमाणात उद्यानात गर्दी करतात। साई गार्डन, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान, गजबंधन पाथर्ली उद्यान, आनमान ठाकूर उद्यान, आनंदनगर उद्यान ही उद्याने शहरातील प्रसिद्ध आहेत। साई गार्डन हे कल्याण पश्चिम गोदरेज हिल परिसरात 9200 चौरस मीटर क्षेत्रावर विकसित करण्यात आले असून हे महानगरपालिकेचे सर्वात मोठे उद्यान आहे। यामध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाची साधने, ज्येष्ठ नागरिक कट्टा, विस्तीर्ण हिरवळ व विविध प्रकारची शोभिवंत झाडे आहेत। त्यामुळे या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान हे कल्याण पश्चिम येथील आधारवाडी जेलजवळ 8000 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर विकसित केले आहे। या उद्यानात विविध प्रकारच्या वृक्ष प्रजातींची मोठी वाढणारी झाडे लागवड करण्यात आली असून आजमितीस हे उद्यान यामुळेच ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाते। छत्रपती शिवाजी उद्यान हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्वात जुने उद्यान असून या उद्यानाचे क्षेत्रफळ 2002 चौरस मीटर आहे। सदर उद्यान डोंबिवली स्टेशन लगत आहे। या उद्यानामध्ये बरीच वर्ष मोराची गाडी होती। या मोराच्या गाडीचा आनंद डोंबिवलीतील अनेक नामांकित कलाकारांनी, नटांनी आपल्या बालपणात घेतलाय। गजबंधन पाथर्ली उद्यान हे डोंबिवली स्टेशन ते मानपाडा मंदिराकडे जाणाऱ्या मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिरा शेजारी आहे। या उद्यानाचे क्षेत्रफळ 3900 चौरस मीटर असून उद्यानात मिनी ट्रेन व इतर खेळणी देखील आहेत। सुशोभीकरणासाठी कारंजे बसवण्यात आले आहेत। आनमान ठाकूर हे मृत्युंजय आन ठाकूर आणि मृत्युंजय मान ठाकूर यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हे शौर्यस्थळ उभारून त्यांना शौर्यांजली अर्पण केली आहे। हे उद्यानही कल्याण डोंबिवलीकरांच्या पसंतीला उतरलेलं असून अनेक आबालवृद्ध या ठिकाणी भेट देत असतात। आनंदनगर उद्यान हे डोंबिवली पश्चिम पंडित दीनदयाळ रोडवरील असून उद्यानाचे क्षेत्रफळ 3738 चौरस मीटर आहे। हे उद्यान सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे। उद्यानात लहान मुलांची खेळणी, ज्येष्ठांसाठी व्यायामाची साधने, हिरवळ, झाडे व कारंजे आहे। या उद्यानामध्ये सकाळ संध्याकाळ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते।